गरमागरम उन्हाळ्यामध्ये थंड थंड कुलकुल असा महाराष्ट्राचा सर्वांचाच फेवरेट असा मठ्ठा बनवणार आहे एकदम साध्या पद्धतीने। त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही आपण साईडला ठेवायचं आहे। खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये 1.5 इंच आपण आलं किसून घेतलेलं आहे, ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 चमचा सेंधव मीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। 1 छोटीशी मिरची घेतलेली आहे। 1 चमचा साखर घेतलेली आहे, तीही खलबत्त्यामध्ये घालून घ्यायची। मिरची बारीक चिरून घ्यायची आणि ह्याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, त्यासाठी कधी सरबत कधी मठ्ठा असे प्रकार करून आपण शरीराच्या पाण्याची गरज पूर्ण करायची असते। त्यानंतर आपण आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये। पुन्हा साईडला ठेवायचं। इथे मी 1 मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता 1 वाटी दही घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। दही मी आधीच चमच्याने व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर रवीने चांगलं हे घुसळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं हे चांगलं घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं दही चांगलं घुसळून झालेलं आहे, एकसारखं असं हे तयार झालेलं आहे। आता आपण ह्या भांड्यावर गाळण ठेवायचे आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं ते यामध्ये घालून गाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित प्रेस करून यामधील सर्व पाणी आपण काढून घ्यायचे। अजून थोडंसं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे। अधूनमधून कधी सरबत प्यायचा, कधी मठ्ठा प्यायचा, कधी आंबील करून प्यायचा, म्हणजे आपल्याला डिहायड्रेशन होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात। आता इथे मी अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे, त्यानंतर त्यावर पाणी घालून तेही चांगलं गाळून घेणार आहे। व्यवस्थित चमच्याने प्रेस करून घ्यायची आहे। साधारणतः इथे मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मठ्ठा बनवण्यासाठी। गरजेनुसार तुम्ही पाणी घेऊ शकता। आता पुन्हा हे मी रवीने एकत्रित करून घेणार आहे या पद्धतीने। पुन्हा आपलं साधं मीठही मी घालणार आहे यामध्ये, अर्धा टीस्पून। पुन्हा हे व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे रवीने घुसळून। आता व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून। आता आपला मठ्ठा तयार झालेला आहे। आता आपण हा सर्व करायचा आहे। इथे मी मातीची छोटी भांडी घेतलेली आहेत, त्यामध्ये मी सर्व करणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मठ्ठा तयार झालेला आहे। लग्न पंक्तीत सर्वांचाच फेवरेट असलेला हा मठ्ठा आपण घरीही एकदम साध्या सोप्या पद्धतीत तयार करू शकतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर हे पिलेलं खूपच छान असतं। डिहायड्रेशन होत नाही व पचनक्रियाही सुधारते, अपचन वगैरे होत नाही। तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मठ्ठा तयार झालेला आहे।